नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी श्री महाराज की जय। ओम नारायण पद्मनाभं विशिष्टं शक्तिपराशरं व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमुखार्चितं श्रीशङ्कराचार्यपुनस्य पद्मपाणिजहस्तामलकञ्चिशिष्यम् कल्पोकं वातिककारणं अस्मद्गुरुं सन्ततमामि। श्रुतिपुराणानामालयं सगुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशरणं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवतो पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्मनमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिर्विभागे व्याप्तदेहाय लक्ष्मीमूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्री महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। शक्तिपात मार्गामध्ये भगवती कुंडलिनी शक्ती आपल्याला कोणकोणते अनुभव देते हे कालपर्यंत आपण पाहिलं। साधनेतला शेवटचा अनुभव समाधी आहे आणि त्या समाधीचेही आपण लक्षणं आणि ज्याला समाधी लागते त्या योग्याचे वर्णन आपण पाहिलं। समाधीचेही प्रकार आहेत। समाधी विशेषतः दोन प्रकारची असते, एक सबीज समाधी आणि निर्बीज समाधी। तिला संप्रज्ञात समाधी किंवा असंप्रज्ञात समाधी किंवा सबीज समाधी योग्य असते त्याला आपण आहोत ही जाणीव असते आणि निर्बीज समाधी संप्रज्ञात समाधी जी आहे त्यावेळेला त्याला पूर्ण स्थिती आहे, देहाचा त्याला विसर पडलेला असतो पूर्णपणे। मी आहे की नाही हे सुद्धा त्याला कळत नाही। असा जो समाधीचा प्रकार आहे त्याला निर्बीज समाधी किंवा असंप्रज्ञात समाधी म्हणतात।
तेव्हा समाधी ही शेवटची साधनेची अवस्था असल्यामुळे आतापर्यंत आपल्याला ज्या ज्या गोष्टी प्राप्त झाल्या समाधी समाधी प्रज्ञा निर्माण होते. समाधीज प्रज्ञा प्रकर्षण ज्ञान देणारी बुद्धी निर्माण होते. जेव्हा ते साधक समाधीतून उठतो, समाधीतून दुःखांत होतो, त्यावेळेला जी बुद्धी असते ती अतिशय ज्ञानवती असते. समाधीच्या अवस्थेमध्ये गेल्यामुळे त्या बुद्धीला असा काही अत्यंत भव्य अत्यंत संवेदनाक्षम असा भाव निर्माण होतो. म्हणून ही जी बुद्धी आहे ही बुद्धी सामान्य माणसाच्या बुद्धीसारखी नाही. म्हणून तुला समाधीज म्हणजे समाधी म्हणून प्राप्त झालेली ही बुद्धी तुला दुःखात पावतो म्हणजे पुन्हा समाधी सोडून बाहेर येतो. त्याची जी बुद्धी असते ती अतिशय तीव्र बुद्धी असते. मग ही बुद्धी जी आहे ना ती त्याला अनेक प्रकारच्या सिद्धी देते. समाधी जी बुद्धी जी आहे तिला काही लोक विकंभरा म्हणतात. विकंभरा बुद्धी किंवा प्रज्ञा तिच्यामुळे त्या साधकाला अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. तेव्हा आजपासून आपल्याला योग मार्गातल्या ज्या सिद्धी आहेत त्यांचा विचार करायचा. आतापर्यंत अनुभव संपले, साधनेतून मिळणारे अनुभव संपले आणि साधनाही संपली. ह्या ज्या सिद्धी त्याला प्राप्त होतात त्या सिद्धी म्हणजे काय आहे ते लक्षात घ्या. या सिद्धी 5 प्रकारच्या असतात. तसे त्यांचे अनेक प्रकार आहेत, परंतु मुख्यतः त्यांचे 5 प्रकार असतात. पातंजली दर्शनामध्ये या 5 सिद्धींबद्दल बोललेलं जो भाग आहे त्या भागामध्ये या सिद्धींबद्दल एक सूत्र आलेले आहे. पातंजली जन्मांशद जन्म औषध मंत्र तप समाधिया सिद्धया अनुसूत्र काय काय जन्मौषध जन्म औषध मंत्र तप आणि समाधी सिद्धया सिद्धी आहे. तेव्हा या ज्या 5 प्रकारच्या सिद्धी आहेत त्या कोणत्या? आता जन्म नावाची ही जी समाधी सिद्धी आहे ही काय आहे तर एखाद्या सत्पुरुषाला महात्म्याला मागच्या जन्मामध्ये सिद्धी प्राप्त झाली दिसते. फक्त त्याला या जन्मामध्ये सद्गुरूची आवश्यकता असल्यामुळे तो आपल्या मनुष्य धारण करून जन्माला येतो. परंतु त्याचं समाधीपर्यंत सगळं साधन झालेलं असतं. मागच्या जन्मामध्ये ज्याचं मागच्या जन्मामध्ये समाधीपर्यंतचं साधन झालेलं आहे त्याला मागच्या जन्मामध्येच काही सिद्धी प्राप्त झालेली असतात. आणि मग जेव्हा तो या नवीन देहाने जन्माला येतो
त्यावेळेला स्वाभाविकच त्याच्या पूर्वी मागच्या जन्मातल्या सिद्धी आहेत त्या निघत होत्या. आता त्याने काही केलं तर काहीच नाही, परंतु त्याला त्या सिद्धी प्राप्त झाल्यामुळे तो अधिक चमत्कार दाखवतो. आता ह्या अशा ज्या सिद्धी तो दाखवतो त्या सिद्धीसाठी काही साधना केली काही नुसतं जन्म थोडासा मोठा झाला म्हणून या सिद्धीला जन्म सिद्धी म्हणतात. जन्मतात निर्माण होण्याची सिद्धी. असे महात्मे आपल्या देशामध्ये पुष्कळ निवडणूक केल्याला जन्मतात तशा सिद्धी होत्या. दुसरी सिद्धी जी आहे औषध. औषधांनी सिद्धी प्राप्त होते म्हणतात. यांनी सारस्वतांनी महायोगिनी पुस्तक आहे. त्या शिवानी त्या ग्रंथामध्ये गोरक्षनाथ महाराज आणि महासरस्वती देवी दोघंही येतात आणि ते त्या साधनामध्ये काही उद्देश देतात. साधनामध्ये उद्देश देतात बघा, आणि मग तो साधनेमधला जो उद्देश आहे तो अशा प्रकारचा उद्देश आहे की अरे तो अमुक एक गोष्ट खा, अरे अमुक एक वनस्पती आण, अरे एक वनस्पतीचा रस थोडासा घे, अशा प्रकारचा तो उद्देश आहे. या वनस्पती आपण पुढे पाहू. तात्पर्य काय की ह्या ज्या वनस्पती त्या महात्म्यांनी साधनेमध्ये सांगितले त्या साधकाला की तू अमुक वनस्पतीचं भक्षण कर, म्हणजे तुला कोणताही रोग लागणार नाही किंवा तू दुसऱ्याचा कोणताही रोग घरा करशील. स्वतःलाही तो रोग होणार नाही आणि ज्याला कुणाला झालेला असेल त्याचा रोगही घरा करशील. अशी ही जी औषधी असते त्या औषधी पासून जी सिद्धी म्हणजे सफलता मिळते, जी यश मिळते, सिद्धी म्हणजे यश, सफलता, अशी जी सफलता मिळते तिला औषधी सिद्धी म्हणतात. आपल्या देशामध्ये पूर्वीपासून हा जो आयुर्वेद आहे त्या आयुर्वेदाचे पूर्वीचे हे दाखवले तपस्या करणारे होते आणि तपस्या करून तो या वनस्पतीचं पूजन करून त्यांच्या मुळ्या, त्यांच्या फांद्या तसंच आणि त्याच्यापासून औषध तयार केले. त्यामुळे त्या औषधीमध्ये दिव्य असं रसायन असायचं आणि त्या रसायनाने रोग बरे व्हायचे लोक. आज तशा प्रकारचे योग्य राहिले, तशा प्रकारच्या वनस्पती राहू दिल्याने सगळा विचित्रता आलेला आहे. पण औषधीपासून सिद्धी प्राप्त होते हे मात्र खरे. किंवा काही सिद्धी या औषधीपासून मिळतात, काही सिद्धी मंत्राने प्राप्त होतात. एखाद्या मंत्राचा जप मंत्र जप करत राहिला तर त्या मंत्राने काही सिद्धी प्राप्त होतात मानसिकाला. म्हणून आपल्या देशामध्ये मानसिकाचं फार मोठं आहे. काय झालं की बोला त्या मंत्रिकाला मंत्रिका मग तो इतका तो मांत्रिक प्रसिद्ध जातो की दिवस चालला तरी मानसिकाला बोलू म्हणतात. दिवस उतरवायला 7 चावला तर त्याला आहे बोलू असतो.
तात्पर्य सगळ्या दिशांमध्ये मंत्राने सिद्धी प्राप्त होते, सफलता प्राप्त होते, याचे चमत्कार घडलेले आणि मंत्र हा त्या दिशेने अतिशय शक्तिमान मंत्र आहे. असे मंत्र आहे, त्या मंत्र शक्तीने त्या माणसाला सिद्धी प्राप्त होते, म्हणजे सफलता प्राप्त होते. तेव्हा मंत्राची सिद्धी आहे. काही सिद्धी तपाने प्राप्त होतात, तापवतात आपल्या देहाला. पाण्यामध्ये उभं राहायचं, युगामध्ये राहायचं, डोक्यावर उभं राहायचं, एका पायावर उभं राहायचं, नाना प्रकारचे तपाचे प्रकार आहे. तप म्हणजे शरीराला जिरवायचं, तप म्हणजे शरीराला तापायचं. पण नुसतं तापायचं नाही, भगवंताच्या आराधनेमध्ये विसरून जायचं शरीर, आणि त्याला तापवून म्हटलेले. मग त्याला ती उष्णता लागत नाही, त्याला ती थंडी लागत नाही, त्याला ती पाणी लागत नाही, काहीच नाही, त्रास होत नाही. असा जो तपस्वी असतो त्यालाही सिद्धी प्राप्त होते. त्यानंतर समाधी, त्यानंतर मग ज्याला समाधी प्राप्त होते त्याला ते सिद्धी प्राप्त होणार. तेव्हा जन्माने, औषधीने, मंत्राने, तपाने आणि समाधीने सिद्धी प्राप्त होतात. समाधी वगैरे हे हा आपला साधन आहे. तर ह्या अगोदरच्या ज्या सिद्धी आहेत, जन्म सिद्धी सुद्धा आपल्या हातात असते. ज्या औषध मंत्राने या 3 प्रकारच्या ज्या सिद्धी आहेत ह्या प्राप्त करू शकतो. आता ही जी सिद्धी प्राप्त होते म्हणजे काय होतं, सफलता प्राप्त होते, यश प्राप्त होते. सिद्धीचे इतके प्रकार आहेत, विशेषतः आपल्या मार्गामध्ये सिद्धी फार नाही. कारण हा पुण्यनी सिद्ध योग आहे ना, पुण्यनी सिद्ध महायोग आहे ना. ही भगवती कुंडलिनी जर साधन अतिशय चांगला असेल, साधना करणारा, तर त्याला फक्त नाना प्रकारच्या छोट्या छोट्या सिद्धी प्राप्त होतात. त्या छोट्या मोठ्या सिद्धीमध्ये काय आहे का, तो हाच होतो प्रवास. कोणता वास पाहिजे तुम्हाला? गुलाबाचा घ्या, गुलाबाचा वास निळ्या प्रकारचे सुगंध निष्ठा हाच होतो. अशी फार छोटी सिद्धी एका वर्षी एका त्याच्या मागे साधना बरोबर. काल आपण लोकनाथ कृष्ण महाराजांचं जीवन पाहिलं. या लोकनाथ महाराज घरच्या जीवनामध्ये फिरायला असताना एक विद्यार्थी महाराज साडी त्याच साडीमध्ये राहणारा एक विद्यार्थी महाराजांकडे येतो. तेव्हा कोणतरी सांगितलं करा, तुम्ही आहे संस्कार उठून बसतो. स्वामी आलेले कृष्ण महाराज त्यांची काही सेवा कर. काय सेवा करू मला माहिती काय पाहिजे गेला
व्यवस्था केला आणि लगेच त्यांचे पाठ करायला लागले. स्वामींनी काय की 22 ठेवलं झालं तर मला सुगंध झाला अत्तरासारखा सुगंध द्यायला नाकाचा उपचार झाला. तात्पर्य नाचण्याच्या नुसत्या शरीराला स्पर्श करण्याने सुद्धा वेळेला चमत्कार घडतो. आमच्याकडे महाराजांचे शिष्य आहे, तिचं नाव सुगंधेश्वरी शिंदे. आणि खरंच तिने महाराजांकडून दिशा घेतली आणि तिच्या अंगामधून सुगंध यायला लागला. तिच्या जवळ कोणी बसलेला त्याला सुगंध यायचा. म्हणून सगळे लोक त्या बाईंना सुगंधेश्वरी सुगंधेश्वरी ते आता काढली की गुरुबाई दिसलेली राजस्थानला आश्रमकाल केले. किती छोट्या छोट्या सिद्धी होत्या. तेव्हा या ज्या खूप सिद्धी आहेत ज्याच्याने सुद्धा त्या माणसाला खूप यश मिळत. तर मग ज्या मोठ्या सिद्धी आहेत त्या तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यातील आपण पाहू शकत आहोत पूर्वजन्मातील त्यांच्या साधन संपत्तीने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या योगभ्रष्ट झाल्याने नष्ट झाल्या होत्या. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या जन्मामध्ये ज्या जन्मदी सिद्धी ज्या आहेत ना त्या योगभ्रष्ट झाल्याने त्याच्या सिद्धीचा नष्ट होऊन जातात. परंतु बुद्धी तशी राहते म्हणून तिसऱ्या जन्मामध्ये ती बुद्धी त्याला कामाला येते आणि ती सिद्धी प्राप्त होते. एक गोष्ट आणखी पुन्हा लक्षात ठेवा, जो मनुष्य अजून साधक अवस्थेत आहे, जो अजून साधकाच्या अवस्थेत म्हणजे साधनाच करतो अजून अशी प्रवृत्ती नाहीये, वरच्या अनुभूती त्याला आलेला नाहीये, अशा अवस्थेमध्ये जर एखादी शिकू सिद्धी प्राप्त झाली आणि तो त्या सिद्धीच्या मागे लागणार चमत्कार दाखवायला लोकांना, तर त्यामुळे त्याचा अधःपात होतो. त्याची साधन जाते, त्याची उन्नती होत नाही आणि त्याला भयानक दुःखवतात. म्हणून सिद्धीच्या मागे साधकाने लागू नये असं तुमचे सद्गुरू गोविंद महाराज सांगायचे आणि शिवजी महाराज सांगतात. या दोन्ही मात्रांना खूप सिद्धी प्राप्त होते. गोविंद महाराज सिद्धीचा आदर होते आणि शिवजी महाराज कमी नाही. त्यांच्याकडे खूप सिद्धी आहे पण ते कधीही सिद्धीचा चमत्कार दाखवत नाही. पण ते नेहमी सांगत असतात की साधकांनी सिद्धीचा वापर कधीही करू नये. कारण सिद्धीच्या मागे लागला तो मनुष्य की लोकांना फसवण्यामध्ये, लोकांना भरवण्यामध्ये, लोकांना मोहात काढण्यामध्ये तो लागून जातो आणि त्याची साधना सुटून जाते, स्वतः धपात होतो. म्हणून सिद्धीच्या मागे लागू नका.
हे अलौकिक सामर्थ्य नाशकारक गुरुजनाचा स्मृती आणि ज्ञान यांची स्फूर्ती स्वयं होते. जन्माने येणारी जी सिद्धी आहे त्या जन्म प्राप्त सिद्धीने त्याला मागच्या जन्माचा सगळ्या आठवणी राहतात. कोण होतो मागच्या जन्मात, कुठे जन्माला होतो, माझे आईवडील कोण होते, माझे मागचे गुरु कोण होते, या सगळ्या आठवणी त्याला राहतात. जसा आता आपण सांगू शकतो ना या जन्मातलं, तसं तो मागच्या जन्मातलं सांगतो आपल्याला. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान सिद्धीचं ज्ञान, सिद्धीने प्राप्त झालेलं ज्ञान आपल्याला खूप सांगता येतं. आपण मागच्या जन्मामध्ये पण केलं असतो ना, आपल्याला काय माहिती आपण कोण होतो, कुठे होतो, कसं होतो, पण आपल्याला ही सिद्धी नाही. म्हणून ही जन्मली सिद्धी जी आहे त्या जन्मली सिद्धीने त्याला मागच्या जन्माचा पूर्ण इतिहास माहिती असतो. कित्येकांना दिव्य औषधी प्राप्त झाल्याने त्या औषधीने वनस्पतीने जडाभूतीने ते असाध्य रोग बरे करतात. लक्ष्मणाला शक्ती लागली, क्षण बरा झाला. शिवाने मग लागली तर देखील मागे राहिले. दिव्य औषधी आहे, कोणत्या ज्ञानाने कोणत्या ठेवणार आहे, त्या सगळ्या औषधी दिव्य औषधी होत्या. म्हणून तो करूचा करत तुम्हाला औषधी आणखी सांगण्यानंतर मग मोठ्या डोक्याकडे जाऊन त्याला बोलून आणलं आणि त्याला सांगितलं महाराज हे औषधी करतो. आणि मग त्यांनी ते औषधी देऊन लक्ष्मणाला दिले आणि लक्ष्मण बांधून बसले. हा चमत्कार तर रामायणामधला आपण पाहतोच आहे, पण ब्रह्मगिरी सांगितलेला आहे ना, म्हणजे औषधीने असाध्य रोग बरे होतात, यात काही शंका नाही. आणि आजही आयुर्वेदातली अशी काही रसायन आहेत आणि अशी काही औषध आहेत जी आपल्याला माहिती नाही. ती औषधं दिल्यानंतर बरोबर त्याचे रोग नाश होईल. म्हणून औषधीपासून सिद्धी प्राप्त होते, यश प्राप्त होतं. तेव्हा औषध जी सिद्धी आहे ती विशेषतः एका परंपरेने प्राप्त होते. परंपरा म्हणजे काय, त्या वैद्याचे वडील वैद्यच असतील आणि आपल्या इथे होते पाशी गदाधर वैद्य होते, त्याच्यानंतर त्यांचे वैद्य राहिले शांताराम वैद्य होते, त्याची वैद्य होते. आता तिची परंपरा असते, म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये वैद्याची परंपरा चालत आलेली असते आणि मग ती त्या विशिष्ट प्रकारची औषधी जी असते ती त्या परंपरेतल्या वैद्यांनाच माहिती असतात. आता ह्या ज्या दुसऱ्या सिद्धी आहे, मंत्र आणि तप. मंत्र हा जप करण्याचा मंत्रांचे तर इतके प्रकार आहे, खूप प्रकार आहे. मंत्र महोदधी नावाचं पुस्तक, पुस्तकाचं नाव महोदधी आहे. महोदधी म्हणजे सागर.
म्हणजे मंत्रांचा सागर खूप मंत्र त्याच्यामध्ये होतच आहे. इतक्या वेगळ्या प्रकारचे मंत्र आहे की कोणत्या कुठल्या प्रसंगी कुठला मंत्र करावा मंत्राने सिद्धी प्राप्त होतात. काहीच शक्य नाही. अनेक माणसं आपल्या देशामध्ये आहे आणि मंत्रांचा लोकांवर प्रभाव पडतो आणि लोक त्या मांत्रिकाला भुलतात. आजही मांत्रिक आहे. काही यंत्र असतात, यंत्र पूजा करतात. यंत्र म्हणजे असं आखलेलं असतं, त्याला यंत्र होतं. त्या यंत्राने पूजा होते. अनुष्ठान करतात, जप करतात, अनुष्ठान करतात, पारायण करतात. त्याच्यामुळे सिद्धी प्राप्त होते. उपास्य देव आणि देवता यांच्या पूजनाने आराधनेने त्या साधकाला त्या देवतेची शक्ती प्राप्त होते आणि त्यामुळे त्याला सिद्धी प्राप्त होते. म्हणून आपल्याकडे अशी प्रथा करून दिलेली आहे की लोक ज्या देवतेची पूजा करायला लागले त्यांचं अनुष्ठान करतात, त्यांची व्रत पाळतात आणि त्या व्रतामधून त्यांना काही प्राप्त होत असेल शक्ती सिद्धी. अशा प्रकारचा प्रकार भारतामध्ये फार एक गोष्ट खरी की यामुळे त्या उपास्य देवतेबद्दल श्रद्धा भक्ती निष्ठा असावी लागते. श्रद्धा भक्ती निष्ठेने जर एखाद्या देवदेवतांची आपण आराधना केली आणि त्या आराधनेमध्ये जर बंद राहिलो तर आपल्याला एखादी शक्ती मिळेल. या संगीतच्या कथा आहे, एक वेगळं शास्त्र आहे. ज्याच्यावर ग्रंथ आहे. आपल्याला कसं करायचं आपण शुद्ध आणि शांती कशा शुद्धता मार्गाची असतो तेव्हा मंत्राने सिद्धी प्राप्त होतात, तपाने सिद्धी प्राप्त होतात. कित्येक साधू संन्यासी ब्रह्मचारी त्यागी तपस्वी म्हणून उपवास व्रत तप ग्रंथपुरुषरण इत्यादी प्राणी शक्ती संचय करतात. त्यांच्या तपोबलाने हे लोकांना वरदान देतात, आशीर्वाद देतात आणि त्यांचे आशीर्वाद खरे ठरतात. हे आपण पुष्कळ पाहतो. एखाद्या पुरुषाने अशीच काहीतरी आराधना केली असते आणि त्या आराधनेने त्यांना ते दौलत प्राप्त झाले असते आणि त्या देवताकडून त्याला शक्ती प्राप्त होते आणि मग ते इतरांना आशीर्वाद देतात, भगवान देतात आणि मग त्या भक्तालाही त्याचा फायदा होतो. बरोबर. आजकाल माणसं जास्तीत जास्त या गोष्टीला माणसावलेली आहेत. ते या भांडणीमध्ये खेळत असतात की तुझं आपल्याला कोणी सांगणार नाही बा, कारण थोडक्यात त्याला मोठं पदार्थ काही दिसत
आणखी सकाळी लागली का नाना प्रकार मिळाले पैसे मिळवण्याचे आणि याच्यासाठी तर अशी माणसं पाहिजे नसतात त्यांना म्हणून अशा माणसाचा नादी लागतो कोणतं सुखी घेऊ कोणती लागते जाऊ कोणतं काय करू हाच त्यांचा धंदा होऊन दिसतो तेव्हा सिद्धीचे चमत्कार हे असे काही विचित्र आहे की ते साध्या भोळ्या भाबड्या लोकांना तर बंद होतातच परंतु जे श्रीमंत असतील पैसेवाले आहे त्यांच्याकडेही पैसा आलेला असतो अनुकूल आलेला असतो भ्रष्टाचाराने आलेला आहे असे जे पैसे खाऊन लोक असतात त्यांनाही ते दंड करतात तेव्हा सिद्धी हा जशा कल्याणी करतात फलही देतात तसं अकल्याणी करू शकतात जसं एखाद्याला आशीर्वाद दिला म्हणून त्याला काही फायदा होतो तसं जर त्याला शाप दिला तर त्याचा कल्याण होतो त्याच्याबद्दल अनिष्ट चिंतन केलं तरी त्याला दुःख म्हणून या सिद्धी ज्या आहेत त्या चांगली फळ देतात आणि वाईटही फळ देतात म्हणून दुष्ट माणसांच्या हातात सिद्धी जर गेल्या वाईट माणसाचं ज्याचं चरित्रच वाईट आहे चारित्र्य वाईट आहे असा मनुष्य जर शत्रुपात मार्गात आला आणि जर त्याच्या या शक्तीच्या साह्याने त्याला एखादी सिद्धी प्राप्त झाली तर तो अनेकांचे बळी प्राप्त अनेकांना दुःख आता ह्या वर्षा सिद्धी आपण पाहून घेऊया जन्मजर मंत्र औषध परंतु मुख्य सिद्धी जी आहे ती समाधी सिद्धी जी आहे या सिद्धी सगळ्यात महत्वाची आहे आणि अशा सिद्धी ज्यांना ज्यांना समाधी लागलेली असते समाधी मध्ये जे राहतात अशा सत्पुरुषांना योगांना ह्या सिद्धी प्राप्त होतात आपण चांगल्या सिद्धी पाहिलेला चांगले 1400 वर्ष कसा जगला असेल मुलांना 1400 हा 100 वर्ष जगणं मुश्किल झालं जसा तसा चांगले 6 महिने समाधी राहायचे मरणाचा काळ आला की समाधी बंद असायची आणि आपण काम पाहिलं समाधीमध्ये सेवा वगैरे कोणी काही नुकसान करू शकत नाही काळ त्याला मारू शकत नाही कोणीच काही करू शकत नाही पुन्हा समाधी या सिद्धी ज्या आहेत त्या अतिशय लाभदायक समाधी सिद्धी लौकिक लाभ तर देऊ शकतातच त्यापेक्षा परमार्थिक लाभ महत्वाचे आहे किंवा सिद्धी या कशा वापरायच्या ते त्या योग्याने ठरवायचं असतं त्याला सिद्धी तर प्राप्त झालेली आहे परंतु आता ही सिद्धी कशी आणि कोणासाठी केव्हा वापरायची हे त्याचा सर्व म्हणून जे स्वकल्याणासाठी ती सिद्धी वापरत नाही स्वतःच्या फायद्यासाठी जे कधीही सिद्धी वापरत नाही असे जे महात्मे असतात त्यांच्या सिद्धी कायम राहतात आणि जे दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांच्या कल्याणासाठी किंवा कल्याणासाठी सिद्धी वापरतात त्यांची शक्ती हळूहळू नष्ट होऊन जाते अशा प्रकारचा हा सिद्धीचा चमत्कार सर्व झाला आपल्या महाराजांची एक सिद्धी तुम्हाला सांगितली मी सिद्धी काय करू शकते
देवनी महाराजांचा एक साधक शिष्य तो माझाही परिचित आहे. तो अचानक आजारी झाला. आजारी झाल्यामुळे त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. अतिशय चांगला वाटतं. सतत महाराजांचं सांगितलं त्याला आवडलं आणि नेहमी महाराजांच्या बद्दल दिवसाची चिंतन करत राहिला. दवाखान्यात टाकल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही शिक्षा करून द्या. त्याला नाना प्रकारची औषधे इंजेक्शन सुरू झाली. तरी सुद्धा तो त्या अवस्थेमध्ये गुरु महाराजांचं चिंतन करायला. महाराज मला दर्शन द्यायला, महाराज मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे ना, महाराज मला आजार आल्यामुळे मला ऐका येत नाही ना, असं सारखं तो गुरगुरायचा. डॉक्टरांनी त्याला सांगून काढलं की बाबा रे बरा झाल्यानंतर जा ना गुरु महाराजांकडे, पण आता तू इथं दवाखान्यामध्ये आणारी आहे, आता तू बघ ना. म्हणजे त्याचं सतत चिंतन चालू. शेवटी त्यांचा जाण्याचा दिवस आला. त्याचं दुःख वाढत गेलं. तेव्हा देवनी महाराजांनी सांगितलं, केशवराव महाराजांचे सेवक होते केशव, अरे हे कोणी जरा माझी बंद करून घे, मी बंद शकतो तुम्हाला नाही बोलतो, मी उघडून तेव्हा दिलं. तेव्हा त्यांच्या खोलीच्या दाराजवळ केशवला बसवलं आणि महाराज घरी होते. महाराज घरी होते म्हणजे महाराज दवाखान्यात गेले. कशी गेले असेल? तिथे गेल्यानंतर त्या साधकाचा मसाला राग ठेवला. काय होतं तुला? महाराजांना पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला. त्यामुळे तुम्ही बसलो त्या अवस्थेत गाडीची वेळ होती ना त्याची, मरणासमोर झालेला त्या अवस्थेत पडलेला होता तो. डॉक्टरांनी आशा सोडलेली होती, सगळ्या प्रकारची इंजेक्शन वगैरे देऊन राहिली. महाराज गेल्यानंतर महाराजांनी पाहतो महाराज प्रार्थना बसला त्या अवस्थेमध्ये. नमस्कार लागला महाराजांनी त्याला दिलं आणि सांगितलं, हे बघ मरण कोणालाही टाळता येत नाही. जन्म आणि मरण हे या शरीराला नैसर्गिक आहे. जो जन्माला येतो त्याला मरावंच लागतं. आता हे एवढंच आहे की कोणाचं लवकर येतं, कोणाचं उशीर आहे, फरक एवढाच. तेव्हा मरणाची चिंता बाळगायची नाही. भगवंताचं नाव दत्तप्रभूचं नाव घेत घे असो असं म्हणून कसे महाराजांनी आणि गेला. महाराज गेला. हे केशवराव महाराजांनी मला सांगितलं. तो साधक आता हे कशामुळे घडलं सांगा. हा सिद्धीचा शोध लागला. जर महाराजांजवळ काही हे वाहन नव्हते त्यावेळेला, कोणी बसलेले, अशा तऱ्हेनं हा देवनी महाराजांचा सिद्धीचा शोध महाराजांचा शोध कसा.
शिवतीर्थ महाराज विष्णुतीर्थ महाराजांनी त्यांना मुख्य अधिकारी म्हणलं देवासाश्रमामध्ये आणि पुढे मग विष्णुतीर्थ महाराज निघून झाले. मग आता हे एकटेच राहायचे. पुढे त्यांना मेनू मध्ये गाठ निर्माण मेनू मध्ये गाठ निर्माण झाली बरं. आणि मला चांगला आठवतं आमचे ते जे डॉक्टर होते ते मिलिटरीचे डॉक्टर होते. नाव त्यांचं आठवते. ते डॉक्टर या ऋषिकेश आश्रमाचे अध्यक्षही होते. त्यांनी सांगितलं मिलिटरीचे सर्व्हिस मध्ये मिलिटरीचे डॉक्टर होते. त्यांनी महाराजांना सांगितलं की तिथे डोकं ना चल आपण आपल्या दवाखान्यामध्ये तपासून घेऊ. म्हणून त्या डॉक्टरांनी त्यांना घेऊन लागलेलं आणि मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये तिथे तपासलं. एक्सरे वगैरे पैसे काढले फोटो काढले आणि त्यामुळे मस्तकामध्ये गाठ आहे मस्तकातली गाठ काढायचं ऑपरेशन करावं लागेल ना. त्याशिवाय गाठ निघत नाही. काय करावं. डॉक्टर म्हणाले स्वामीजी आपने तो बहुत बड़ा आजाद सही दिया है, ऐसा कैसा मिला ये आपको. मला तर आता भीती वाटते की तुम्हाला ते आजार सांगावं की नाही सांगावं. मला म्हणाले अहो मला प्राणघातक कोणी जरी असा आजार असला तरी तुम्हाला सांगायला काय मी कुणाला भीती आता केव्हा येईल सांगा मला. त्या डॉक्टरांनी धाडस करून एकांतामध्ये घेऊन सांगितलं की तुमच्या डोक्याचं ऑपरेशन करावं लागेल. डोक्याचं करून टाकता मला असंच मिळालं डोक्याच ना करून टाका त्याला. तेव्हा जितकं लवकर केलं तेवढं चांगलं आहे ना. जो मोठा चांगला डॉक्टर होता तो म्हणाला उद्याच अग्रीमेंट करतो चालेल करा. आजची रात्री माझ्या ताब्यामध्ये आज मला कोणी भेटायचं नाही. महाराज म्हणाले आज मला कोणी भेटायचं नाही. आणि महाराजांनी आपल्या खोलीला आतून बंद करून घेतलं आणि ते बसले साधना केली रात्रभर त्यांनी त्या खोलीवर गेलं. आणि दुसऱ्या दिवशी मग ते डॉक्टरला त्यांचे मित्र वगैरे घेऊन त्यांना दवाखान्यात ऍडमिट करायचं ना. गेले घरी पुन्हा एक्सरे मशीन जास्त त्याच्यामुळे काय झालं काय ऑपरेशन करायचं पाहायला लागलं तर वाटच नाही तिथं. असं झालं मग बघा तुम्ही काय नंतर तो दिला झालेला नाही ना तुमच्या. असेल तर आता सुद्धा तुम्ही हे काल पाहिलेली बघा की या यंत्रावर पहा त्या यंत्रावर पहा आणखी पहा गाठ काही सापडेल. गाठ गायब होऊन गेली.
महाराज सोडायला महाराज नक्की सांगा तुम्ही काय केलं. डॉक्टर आपल्या ते साधत होते ना, विष्णूतीर्थ महाराजांचे साधत होते. महाराज तुम्ही सांगा ना खरं काय झाले काय. काल आम्ही सांगली गाठ पाहिली, सगळ्या डॉक्टरांनी पाहिली, वीज एकट्याने पाहिली अशी. आता तेच डॉक्टर घेतलं सगळे, ऑपरेशन करणारे तेच डॉक्टर घेतलं. असं कसं काय झालंय. हे बाबा मला काही माहिती, मी आपलं रात्रभर साधना करत बसलो. बस तात्पर्य असं की शक्ती मातेनं त्यांची ती गाठ किंवा विजवून टाकली, समाप्त करून टाकली. गुरु महाराज म्हणतात मला काहीच माहिती कसं झालं काय झालं. आज मी तर करून टाकतात ऑपरेशन. मग काय रे पण गाठ दिसत नाही तर मग ऑपरेशन करायचं कसं आहे. हा दिसून दोन्ही गुरु महाराजांचा या निमित्ताने झाला. हा सिद्धीचा प्रकार जो आहे तरी आपण बदल पाहणारच आहोत. हरि ओम.